आयुष्याला द्यावे उत्तर. आस्वाद सुधाचं हॉटेल. आज तिच्या हॉटेलचं उद्घाटन समारंभ होता. ती आज खूप खुश होती. जवळच्या सगळ्या आप्तेष्ट आणि हितचिंतकांना तिने आमंत्रण केले होते. प्रतिकूल परिस्थितींवर मात करून ती इथवर पोहोचली होती. खरं तर तिच्या जिद्दीची मेहनतीची दाद घ्यावी लागेल. पण काही लोकांनी तिचा हा निर्णय अजिबात पटला नव्हता. ते आपापसात कुजबुज होते. तिच्या एका नातेवाईकाने तसे बोलूनही दाखवले होते. काय ह्या बाईला समजत नाही का? असल्या अपशकुनी जागेत का हिने नव्याने सुरुवात केली असेल कोणास ठाऊक. ज्या जागेनं हिचं कपाळ पांढरं केलं त्याच जागेत नवीन सुरुवात. मुलांचा तरी थोडा विचार करायला हवा होता. अशा अवलक्षणी जागेत पाऊल देखील टाकायला नको होतं, असं म्हणून त्यांनी तिच्या उत्साहांवर पाणी टाकलं आणि तिचं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. पण सुधावर आता कोणत्याही गोष्टींचा परिणाम होणार नव्हता. ती तिच्या निश्चयांवर ठाम होती. जे साकार होणार होतं ते तिने आणि समीर तिचा नवरा दोघांनी पाहिलेलं स्वप्न होतं. दोघांनी मिळून पाहिलेलं स्वप्न ती जगणार होती आणि तिच्या दृष्टीने ह्या जागेव्यतिरिक्त दुसरी कोणती जागा योग्य असू शकत नव्हती. तिला आता मागे वळून पाहायचं नव्हतं, पुढे चालत राहायचं होतं. अशा लोकांना काय उत्तर द्यायचे हे तिला माहिती होतं. समीर आणि तिने याच जागेत काहीतरी मोठं भव्य करून दाखवायचं स्वप्न पाहिलं होतं. सुधा आणि समीर हसतमुख आनंदी जोडपे. घरात आई बाबा आणि त्यांची लाडकी लेक सावी. मस्त संसार फुललेला दोघांचा. 5 वर्षांची सावी सगळ्या घरांचा जीव होती. त्यांचा आस्वाद नावाचं हॉटेल होतं. स्वतःचं मोठं हॉटेल असावं, हॉटेल बिझनेसमध्ये मोठं नाव करायचं स्वप्न होतं त्यांचं आणि त्यांनी त्या दिशेने त्यांची वाटचाल चालू केली होती. घरातील सगळेजण आपापल्या परीने त्याला साथ देत होते. पण म्हणतात ना, मानवी कल्पना आणि ईश्वरी योजना यांचा कधी मेळ बसत नाही. 3 वर्षापूर्वी त्यांच्या हॉटेलला आग लागली. आगीमध्ये हॉटेल जळून भस्म झालं. तेवढंच नाही तर समीर देखील त्या आगीत समीरचा देखील बळी घेतला होता. सगळ्या घरांवर दुःखांचा डोंगर कोसळला होता. सुधा तर भ्रमिष्ठासारखी वागू लागली होती. तासनतास शून्यात नजर लावून बसायची, कोणाशी बोलत नव्हती आणि सगळ्यांचा परिणाम सावीवर होत होता. सावी एक दिवस सुधाला म्हणाली, मम्मी, बाबा कुठे गेले? चल ना, आपण सगळे बाबाकडे जाऊयात. आजी पण सारखी रडत असते. तू पण माझ्याशी बोलत नाहीस. मला बाबाकडे जायचे आहे. बाबा असला की सगळे हॅप्पी असतात. 5 वर्षाचं लहान लेकरू. तिचा बाबा आता या जगात नाही हे देखील तिला माहीत नव्हतं. अशा बिकट प्रसंगी तिचा परिवार तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. तिच्या सासू सासऱ्यांनी तिला आधार दिला. झाल्या निदान सावीसाठी तरी तिला उठून उभं राहायला हवं. जीवनामध्ये अपघात घडतात, पण थांबून चालणार नाही. पुन्हा नव्या जोमानं कणखरपणे आयुष्याला उत्तर देणं. वेळोवेळी तिच्या आई बाबा सासू सासऱ्यांनी तिला समजावून सांगितलं. हळूहळू सुधाला देखील सगळ्यांचं म्हणणं पटत होतं. हळूहळू दुःखांचं साठलेलं मळभ दूर सारून ती पुन्हा नव्यानं जगून पाहत होती. आणि आज जवळपास 3 वर्षांनंतर तिनं पुन्हा नव्यानं आपापल्या आयुष्याला सुरुवात केली होती. आज समीर आणि तिने पाहिलेले स्वप्नांचा नव्यानं पुनर्जन्म झाला होता. तिच्या आणि समीरच्या आस्वाद हॉटेलचे उद्घाटन समारंभ होता. सरळ आयुष्य कोणाच्याच वाट्याला येत नाही. त्यात चढउतार, खचखळणे असतातच. कधी कधी आयुष्याच्या वाटेवर काही कटू आठवणी इतक्या तीव्र असतात की त्यातून बाहेर पडणंही अशक्यप्राय वाटत असतं आणि त्यांची सावली पुढील आयुष्यांवर, वाटचालींवर पडत असते. झालेला आघात विसरणं सोपं नाही, पण तेच कुरवाळून बसणं, त्यांचं आठवणीत कुठत बसणं. पण हे जीवन नाही ना. जीवनाची वाट पुढे जाण्यासाठी असते आणि सुधाने त्या वाटेवर पाहिलं आणि पहिलं पाऊल ठेवलं होतं. ती आता मागे वळून पाहणार नव्हती. नवीन जीवनगीत गात आयुष्यात उत्तर देणारी होती. अशाच प्रकारे आजची आपली ही कथा इथे संपते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.